नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इंटिग्रेशन ह्या टॉपिकमधला, ह्या चॅप्टरमधला, ह्या युनिटमधला मिसलेजिनियस इंटिग्रेशन फॉर्म्युलाज आपल्याला आज स्टडी करायचा आहे. आणि त्यावरचे आपल्याला हे 4 एक्झाम्पल हे प्लस हे असे 4 एक्झाम्पलचं आपल्याला आज स्टडी करायचं आहे. या मागच्या व्हिडिओमध्ये, ह्या मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्या टाईपचे फॉर्म्युलाज आणि त्यावरचे 4 एक्झाम्पल याचा आपण स्टडी केला होता. जर तुम्ही हे एक्झाम्पलचा स्टडी केला नसेल, व्हिडिओ बघितली नसेल, तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होतीये, त्यावरती क्लिक करून याचाही स्टडी तुम्ही करा. ओके, बघा आता आपल्याला ह्या टाईपचा मिसलेजिनियस इंटिग्रेशन इथपासून पुढे बऱ्याच वेळेला ह्या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला करायचा आहे, की ज्यामध्ये बाय पार्ट्स मेथड येईल, पार्शियल फ्रॅक्शन मेथड येईल. या टाईपमध्ये आपल्याला याचा डायरेक्ट रिझल्ट पुट करायचा असतोय. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इंटिग्रेशन दिसतंय dx अपॉन √a² - x² अशी आपल्याला ज्या वेळेला टर्म दिसेल, म्हणजे एक कॉन्स्टंट नंबर त्याचा स्क्वेअर मायनस x² अशी ज्या वेळेला आपल्याला टर्म दिसेल अंडररूटमध्ये, तर आपण त्याचा डायरेक्ट रिझल्ट लिहिणार आहोत साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a. इथे जी एक्सची व्हॅल्यू असेल ते इथे आपण डायरेक्ट लिहिणार आहोत, आणि इथे एची जी व्हॅल्यू असेल ती आपण डायरेक्ट लिहिणार आहे, आणि पुढे म्हणणार आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी आपण असं म्हणणार आहे. त्यानंतर बघा आपण याची फक्त पोझिशन शिफ्ट चेंज करतोय. बघा dx अपॉन √x² आणि -a² ह्या दोघांची आपण जर पोझिशन चेंज केलं, त्याचा रिझल्ट पण चेंज होतोय. तर तो आपल्याला रिझल्ट लिहायचा आहे लॉग मॉडमध्ये ही जो नंबर आपल्याला दिसतोय हा आपल्याला ॲज इट इज लिहायचा असतो, आणि त्याच्या पुढे +x अशी टर्म आपल्याला राईट करायची. ठीक आहे, आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला रिझल्ट भेटतोय लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस इथे जे अंडररूटचं साईन येते आणि पुढे +c. ठीक आहे, बघा आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकदम सेम आहेत. ठीक आहे, फक्त इथे कॉन्स्टंट टर्मच्या आधी मायनस साईन आहे, इथे कॉन्स्टंट टर्मच्या आधी प्लस साईन आहे, बाकी पुढचा रिझल्ट सेम आहे. ठीक आहे, बघा इथे अंडररूटमध्ये कोणता नंबर येईल, इथे जो अंडररूटमध्ये नंबर असेल तो ॲज इट इज आपल्याला बघून लिहायचा आहे. बघा इथे प्लस आहे, इथे प्लस आला, इथे मायनस होता म्हणून इथे मायनस आला. ठीक आहे, फक्त त्याच्या पुढे काय लावलं आपण लॉग आणि मॉडमध्ये +x आणि पुढे लावलाय +c. ओके, एक आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे dx अपॉन a² - x². आधी a आलाय आणि नंतर x आलाय, पण येताना आपल्याला इथे अंडररूटचं साईन दिलेलं नाहीत है ना. ज्यावेळेला आपल्याला अंडररूटचं साईन दिलं जाणार नाही त्यावेळेला आपल्याला रिझल्ट लावायचा आहे 1 अपॉन ट्वाईस a, म्हणजे इथे जी व्हॅल्यू त्याला फक्त 2 न आपण मल्टिप्लाय करणार आहे, आणि पुढे लावणार आहे लॉग इथे जो डिनोमिनेटरला टर्म दिसते है ना, याचा स्क्वेअर काढून काय राहणार आहे a - x. तो a - x आपण ॲज इट इज डिनोमिनेटरमध्ये राईट करणार आहोत, आणि न्यूमरेटरमध्ये याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय a इथे मायनस येते, पुढे प्लस आणि x अशी टर्म लावणार आहे, आणि पुढे काय घेणार आहे +c अशी टर्म आपण राईट करणार आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट स्टेपमध्ये सेम आहे, फक्त इथे काय होते आता व्हॅल्यू पोझिशन चेंज होते है ना. म्हणजे काय येते इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² - a². तर आपण याचा रिझल्ट काय राईट करणार आहे =1 अपॉन ट्वाईस a. ठीक आहे, आणि लॉग ऑफ बघा इथे डिनोमिनेटरला मायनस साईन जर आलं तर हे मायनस साईन काय करायचं न्यूमरेटरसाठी शिफ्ट करायचं. ठीक आहे, न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करायचं. इथे फक्त थोडंसं चेंज असेल एवढं लक्षात घ्या ना. ज्या वेळेला मायनस येईल त्यावेळेला तो काय करायचं न्यूमरेटरमध्ये राईट करायचा, आणि डिनोमिनेटरमध्ये त्याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची आणि पुढे लावायचं आहे +c. ओके, ह्या दोघांपैकी कोणता तरी एकच फॉर्म्युला आपण लक्षात ठेवणार आहोत, आणि याच्या टोटली अपोजिट ही टर्म आपण राईट करणार आहे. ओके, बघा नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² प्लस x². आधी काय x² आहे, नंतर काय +a² आहे. असं जर आलं तर आपण काय लावणार 1 अपॉन a इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. म्हणजे हा फॉर्म्युला आणि साईनचा फॉर्म्युला एकमेकांना मॅच करतोय. फक्त चेंजेस काय की इथे अंडररूट येतं आणि साईनच्या पुढे मायनस साईन, एक्सच्या पुढे मायनस साईन येतं, त्यावेळेला आपण साईन इनवर्स लावतो. आणि ज्या वेळेला सगळ्या सिच्युएशन पॉझिटिव्ह असतील आणि अंडररूटचं साईन नसेल त्यावेळेला आपण काय लावणार आहे टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a ही टर्म घेणार आहोत. नंतर बघा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x अंडररूट ऑफ x² - a² ही टर्म जर आली तर आपण काय करणार आहे =1 अपॉन a इंटू सेक इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c हे आपण लावणार. ठीक आहे, हे फॉर्म्युलाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. एकदा प्रॅक्टिस केली तर आपल्याला इझिली जमेल. ठीक आहे, फार अवघड फॉर्म्युला असे काही नाही. बघा हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला, साइन इनवर्स येतो, हे बऱ्याच वेळेला हा फॉर्म्युला यूज होतोय. ठीक आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर टॅन इनवर्सचा हा एक व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि यापैकी एकच लक्षात ठेवायचा आपल्याला हा आला म्हणजे आपल्याला हा ॲज इट इज आपल्याला राईट करायचा आहे. इथे जो असतो तोच आपण नंबर राईट करतो. याच्यामध्ये हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे
का इथे जर मायनस आलं तेच आपण डिनोमिनेटरमध्ये घेणार आहे, त्याचे कॉन्जुगेट पेअरवरती घेणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात राहिलं म्हणजे हा आणि हा सेमच आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर रेसिप्रोकलचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला विचारला जातो. ठीक आहे, रेसिप्रोकल बघा इथे मी घेतलंय. रेसिप्रोकल म्हणजे काय, मागच्या सेक्शनमध्ये मी सांगितलं होतं. इथे काय असतं, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ठीक आहे, मग याच्या समोरचं कोण दिसतो, साइन आहे. साइनच्या समोर कोण दिसतोय, कोसेक. म्हणजे हे एकमेकांचे इन्व्हर्स झाले है ना. बघा 1/sin जर घेतलं त्याच्या समोरची पेअर आपण घेणार आहे कॉस ए, कॉस थिटा है ना. जर आपण कॉस घेतलं म्हणजे 1/cos घेतलं त्याच्या समोरची पेअर कोण येणार आहे, साइन एक्स येणार आहे. 1/cos जर आपल्याला दिलं असेल तर आपण त्याच्या समोरची पेअर कोण घेणार आहोत, सेक्स घेणार आहे. 1/sec जर दिलं तर आपण काय घेणार आहे, पुढे कॉस घेणार आहोत. बघा 1/tan जर आलं तर 1/tanचं आपण काय घेणार आहोत, कॉट घेणार आहे. आणि 1/cot जर आलं तर 1/cotचं आपण काय घेणार आहोत, टॅन घेणार आहोत. ठीक आहे, बघा सेम ह्याचप्रमाणे आपण हे पण बघितलं. बघा sin/cos हे जर आलं आपण रिझल्ट काय लिहितो, टॅन लिहितो. cos जर आलं तर आपण रिझल्ट काय लिहितो, कॉट लिहितो. हे आपल्याला रिझल्ट आता यूज करायचे असतील है ना, ज्या वेळेला फॉर्म्युला त्यावेळेला. आणि मागच्या वेळेला पण आपण हे रिझल्ट यूज केलं तर त्याची जस्ट आपण रिव्हिजन करून घेतली. ठीक आहे, आता यावरती कसे एक्झाम्पल सेट होतात बघा. व्हेरी IMP एक्झाम्पल आहे, बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये पण हे विचारले गेले. ठीक आहे, मग आता आपल्याला थोडंसं विचारपूर्वक सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे, या आधीचे थोडेसे सोपे एक्झाम्पल होते ते पटपट सॉल्व्ह झाले, पण ह्याला थोडंसं विचारपूर्वक आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. 2 मार्कासाठी डायरेक्ट येतं. बघा रिझल्ट जर आपण बघितला तर खूप इझी आहे आपल्याला सॉल्व्ह करायला. बघा आपण याला पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करणार आहे. इंटिग्रेशन ऑफ dx घेणार आहे आणि अपॉन अंडररूटमध्ये जी टर्म दिसते ती आपण राईट करतोय. आता इथे बघितलं तर की काय दिसतोय, 9 दिसतोय है ना. मग ह्या 9ला आपण असं राईट करू शकतो का, 3चा स्क्वेअर है ना, राईट करू शकतोय. पण सध्या आपल्याला जे टर्म दिले ते आपण ॲज इट इज कन्सिडर करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये कसे कसे चेंजेस केले पाहिजे आणि की जेणेकरून आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येतो. ठीक आहे, इथपर्यंत आल्यानंतर आपण जर ऑब्झर्व जर केलं तर हा नेमका कुठे सूट होतोय तर ते आपल्याला बघावं लागेल. इथे बघा हा आपण 9 म्हणजे कॉन्स्टंट नंबर कन्सिडर करतोय, -4x² आहेत है ना. एक सोबत कुठलाही नंबर आला तर चालणार आहे आपल्याला. ठीक आहे, याच्यासोबत नंबर आला तर चालणार आहे, पण फॉर्म्युला जर आपण ऑब्झर्व केले है ना, फॉर्म्युला जर आपण ऑब्झर्व जर केले तर इथे जर आपण बघितलं तर कोणत्याही एक्स सोबत परत पुढे नंबर दिसत नाही है ना. दिसत नाही म्हणजे इन द सेन्स ऑफ 1 आहेत है ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. मग आपल्याला जर इथे 1 आणायचं असेल तर काय करावं लागेल है ना, त्याचा आपल्याला एकदा विचार करावा लागेल. दुसरी कंडिशन की याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला सेट होतो तोही आपल्याला बघायला लागेल है ना. जर आपण ऑब्झर्व करायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला इथे काय दिसतोय, कॉन्स्टंट नंबर दिसतोय आणि इथे x² दिसतोय आणि अंडररूट आहे. मग अंडररूट आलं तर अंडररूटसाठी कोणते कोणते फॉर्म्युला आहेत, एक नंबर हा अंडररूटसाठी फॉर्म्युला आहे, हा एक अंडररूटसाठी फॉर्म्युला आहे आणि हा एक अंडररूटसाठी फॉर्म्युला आहे. मग ह्या तिघांचा आपल्याला यूज करायचं असेल बरोबर ना. मग ह्या तिघांचा यूज करायचा मग नेमकं आपल्याला आता सिलेक्शनचं प्रोसेस आली. मग नेमकं चेक करा की याच्यामध्ये कॉन्स्टंट ए दिसतोय, मग इथे जर बघितलं ते एक्स आहे आणि इथे बघितलं तर एक्स आहे, म्हणजे हे दोघं तर आपल्याला यूज करता येणार नाही. मग कोणता यूज करावा लागेल, हाच है ना, a² आणि -x². x² आहेत पण त्याच्या शेजारी आपल्याला 1 आणायचा आहे है ना. आता जो फॉर्म्युला यूज करायचा हा तर आपल्याला डिसाईड झाला, आपल्याला हाच यूज करायचा आहे. ठीक आहे, तो हा फॉर्म्युला आपण फक्त आता इथे राईट करून घेऊ. ठीक आहे, सो मी इथे राईट करतोय, वी नो कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a² मायनस x². आणि हे कसं पाहिजे, अंडररूटमध्ये पाहिजे. याचा रिझल्ट आपण काय लिहित असतोय, साइन इनवर्स ऑफ x/a ब्रॅकेट कम्प्लीट आणि पुढे लावणार आहे +c. ठीक आहे, हा रिझल्ट आपण तिथे यूज करणार आहे. मग हे रिझल्ट इथे यूज करण्यासाठी आपल्याला हा सेम तसं दिसला पाहिजे. मग काय करता येईल, आपल्याला जर इथे काय आणायचं आहे, 1 आणायचं आहे, मग आता आपल्याला हा 4 ब्रॅकेटच्या किंवा ह्या रूटच्या बाहेर आणावं लागेल की जेणेकरून आपल्याला काय फॉर्म्युला यूज करायचा आहे, इथे 1 आलं ते आपल्याला x/a राईट करता येईल. मग आपल्याला हा 4 इथनं ते तो बाहेर घ्यावा लागेल है ना. 4 जर आपण बाहेर घेतला तर इथे 1 उरेल आणि मग हा फॉर्म्युला आपल्याला पुट करायला सोपा जाईल. मग नेमकं आता काय ट्रिक्स वापरता येईल, कोणता टर्म आपण बाहेर घेऊ शकतोय. फक्त आपण राईट करताना थोडंसं काळजीपूर्वक राईट करा, कारण इथे अंडररूट आहे. आपण ज्यावेळेला हा 4 ह्या रूटच्या बाहेर घेणार आहोत है ना, त्यावेळेला तो काय येईल, अंडररूट म्हणूनच बाहेर येणार आहे ना. त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला आपली जम्बलिंग होते. ठीक आहे, आता इथे आपण बघा मी काय करतोय, 1/√4 हा काय घेतला, इंटिग्रेशनच्या पुढे घेतला आणि इथे काय येतंय, dx येत आहे आणि डिनोमिनेटरमध्ये काय येतंय, इथे परत अंडररूटचं साईन आहे ना. आणि इथे किती आहे, 9 नंबर आहे, 9 है ना. पण 9चा आपल्याला काय करायचं, एच्या पॉवरमध्ये राईट करायचं आहे. म्हणजे 9ला जर आपल्याला एच्या पॉवरमध्ये राईट करायचं आहे म्हणजेच काय यायला पाहिजे, 3चा स्क्वेअर यायला पाहिजे. त्याचबरोबर हा 4 पण आपण बाहेर घेतोय. म्हणजे नेमकी स्टेप लिहायची कशी ती नीट समजून घ्या. बघा हा 9 मी समजा ॲज इट इज ठेवला. ठीक आहे, मायनस हा 4 इथनं बाहेर घेतला म्हणजेच काय आला,
एक्सचा स्क्वेअर आला. पण ज्यावेळेला आपण कुठली टर्म ह्या रूटच्या बाहेर घेतोय त्याच वेळेला ती इथून पण कॉमन निघाली पाहिजे आणि इथून पण कॉमन निघाली पाहिजे. ह्या दोन्ही टर्ममधनं आपण ती कॉमन काढतो, पण ॲक्च्युली इथे 9 आहे. मग 9मधनं तर ती कॉमन निघणार नाही. मग कोणता कन्सेप्ट यूज करता येईल, तर कॉमन काढला, याच्यातनं 4 कॉमन निघाला, इथे नाही आहे म्हणून याला आपण काय करावं लागेल, डिनोमिनेटरमध्ये 4 घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल, डिनोमिनेटरमधनं 4 घ्यावा लागेल. का 4 घेतला, कारण ज्यावेळेला मी हा टर्म आतमध्ये मल्टिप्लाय करणार आहे ना, त्यावेळेला काय होईल बघा, अंडर रूट जर मी इथे मल्टिप्लाय केलं तर हा अंडर रूट 4 इथे दिसेल, म्हणजे 4 4 एकमेकांना कॅन्सल करेल आणि इथे पण काय येईल, 4 येईल. म्हणजेच आपल्याला काय भेटेल, ही स्टेप भेटेल. है ना, क्लिअर झालं. इथनं मी 4 कॉमन काढला म्हणून डिनोमिनेटरमध्ये पण मला 4 द्यावा लागला. ठीक आहे. आता बघा ह्या फॉर्म्युल्यासारखं मला ॲडजस्ट करायचं आहे याला. मग मी बघा मी कसं राईट करतोय बघा, इंटिग्रेशन 1/√4 घेतलंय, इंटिग्रेशनचं साईन दिलंय, वरती dx घेतलंय, डिनोमिनेटरमध्ये अंडररूटचं साईन ॲज इट इज ठेवलाय. बघा 3 कोणाचा स्क्वेअर असतोय, सॉरी 9 कोणाचा स्क्वेअर असतोय 3चा, आणि 4 कोणाचा स्क्वेअर असतोय 2चा. म्हणजे याला काय येईल, 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर असेल आणि मायनस एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे. का असं ॲडजस्ट केलं, कारण आपल्याला एचा स्क्वेअर पाहिजे होता आणि एचा स्क्वेअर म्हणजेच आपल्याला काय राईट करता येईल, इथे ए राईट करता येईल, म्हणून मी ही एची व्हॅल्यू फाईंड करून घेतली है ना. आता हे जे टर्म आली आहेत, सो आता आपण या फॉर्म्युलामध्ये ॲडजस्ट करतोय. बघा आय इज इक्वल्स टू हा 1/4 ॲज इट इज राहील, पण 1/√4, अंडर रूट ऑफ 4 म्हणजेच काय असतं, 2 है ना. सो मी त्याला 2 घेतलं आणि बघा आता इथे पुढे मी काय म्हणतोय, साईन इनवर्स इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहे, आता इथे एक्स स्क्वेअर होतं, एक्स आला म्हणून इथे पण एक्स स्क्वेअर आला, तर मी काय पुट केलं, एक्स पुट केलं. डिनोमिनेटरमध्ये एची व्हॅल्यू काय घेतोय आपण, 3/4. ठीक आहे. आणि पुढे काय येणार आहे, प्लस येणार आहे. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे काय, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर हा न्यूमिनेटरला मल्टिप्लाय होत असतो. म्हणजे आपल्याला फायनल रिझल्ट भेटतोय, आय इज इक्वल्स टू 1/2 साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 2x/3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. ओके. सो आपल्याला हे भेटत आहे फायनल सोल्युशन. ठीक आहे. बघा नेक्स्ट पॅटर्न हे आपल्याला सेम याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. आता नेक्स्ट जर बघितलं आपल्याला तर dx दिसतंय है ना. सो पहिल्यांदा आपण याला आय म्हणून कन्सिडर करूया. सो इंटिग्रेशन ऑफ dx आणि अपॉन दिसतंय अंडररूटमध्ये, म्हणजे परत अंडररूटचाच फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. पण आता ऑब्झर्व जर केलं तर इथे 4x² - 9 दिसतंय है ना. नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा, दोघंही एक्झाम्पल IMP आहेत है ना. बघा इथे 9 सुरुवातीला आला होता, इथे 9 नंतर आला होता, इथे मायनस आहे, इथे हा जो टर्म दिसतो इकडे नंतर मायनस म्हणून आला होता है ना. आणि आपण साईन इनवर्सचा फॉर्म्युला केव्हा यूज करतो, ज्यावेळेला x² हा मायनसमध्ये असेल. पण आता इथे काय दिसतोय, पॉझिटिव्हमध्ये दिसतोय. म्हणजे आता कोणता रिझल्ट यूज करावा लागेल त्याचा थोडासा विचार करा है ना. सो ते रिझल्ट जे आहेत ते आपल्याला माहितीच पाहिजे, आणि ते रिझल्ट जर पाठ असतील तर आपण डायरेक्ट 1 स्टेपमध्ये त्याचा आन्सर राईट करतो है ना. बघा आता याच्यासोबत आपण त्याला कम्पेअर करून बघूया. बघा अंडररूटसाठी हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला आहे ना, आणि हा एक फॉर्म्युला. हा केव्हा यूज करायचा असतो, ज्यावेळेला एक्स असतो त्यावेळेला. पण इथे एक्स नाही, आणि मी सांगितलं आहे की हे फॉर्म्युला काय करा, तुम्ही याच्यापैकी कोणता तरी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता इथे मायनस दिसतोय, म्हणजे इथे पण मायनस आलाय बघा, म्हणजे काय तर x², म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला तिथे यूज करता येईल. तो फॉर्म्युला काय असतो, लॉग मॉडमध्ये x प्लस अंडररूटमध्ये. म्हणजे आता टर्म जर आपण बघितली तर आपल्याला इथे x² दिसतंय, पण पुढे काय दिसतंय 4, आणि इथे काय 9 आहे. 9चा स्क्वेअर आपण 3 करू शकतो, पण हा 4 आपल्याला इथनं मिनिमाइज करावा लागेल. म्हणजे तो कसा रिमूव्ह करता येईल ते आपल्याला विचार करावा लागेल. आणि आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं, तो कसा रिमूव्ह करायचा, त्या अंडररूटच्या त्याला पुढे घ्यायचं असतं है ना. म्हणजे आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे सगळ्यात पर्यंत तो मी इथे लिहितो है ना. वी नो दॅट कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आपण आधी लिहून घ्या. बघा इंटिग्रेशन ऑफ dx कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, इथे काय दिसतंय, x² मायनस काय इथे येईल, a². ठीक आहे. तो याच्यासाठी फॉर्म्युला काय असतोय, लॉग मॉड है ना. ही जे ब्रॅकेटमध्ये टर्म दिसते, ठीक आहे, ही टर्म आपण ॲज इट इज लिहिणार आहोत है ना. इथे काय अंडररूटचं आहे, म्हणजे इथे पण फॉर्म्युलामध्ये पण काय येत आहे, अंडररूट येत आहे. मग ही अंडररूटची टर्म आपण याच्यामध्ये काय घेणार आहे, ॲज इट इज घेणार आहे. पण त्याच्या पुढे आपण काय लावणार आहे, आधी एक्स है ना. म्हणजेच काय ते लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मध्ये लावणार आहे प्लस साईन, आणि अंडररूटमध्ये जी टर्म दिसते ती x² मायनस a² मॉड कंप्लीट पुढे लावतोय प्लस सी. हा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे. ठीक आहे. याला काही अशी ट्रिक्स सांगितली मी, कोणती की याच्यामध्ये जे दिसतं ते इथे येणार आहे, पण मग याच्यासाठी साईनचं येणार आहे, याच्यासाठी असे आपल्याला 3 फॉर्म्युला ते लक्षातच ठेवायचे. ठीक आहे.
आता बघा, आपण जर याचं ऑब्झर्वेशन जर केलं है ना, आता इथला 4 आपल्याला बाहेर काढायचा, जसं आपण इथे 4 बाहेर घेतलं तर सेम त्याच पद्धतीने अंडर रूट ऑफ 4 मी इंटिग्रेशनच्या पुढे घेतलं, म्हणजे इथे इंटिग्रेशनमध्ये काय येणार आहे, डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ, इथे दिसतोय एक्स स्क्वेअर, 9च्या तिथे 4 नव्हता म्हणून आपण काय करणार आहे, -9/4 अशी आपण टर्म लिहिणार आहोत है ना, आणि नंतर याचं काय करणार आहे, 1/√4 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, आणि याला आता स्क्वेअरमध्ये आपण ॲडजस्ट करणार आहे, म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे 9 असतो आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 4 असतो. सो याला मी ब्रॅकेट दिला, म्हणजे हा कोणासारखा दिसतोय आता, ह्या ब्रॅकेट सारखा. सो आता मी डायरेक्ट हा रिझल्ट राईट करतोय, म्हणजे आपल्याला मिळत आहे इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 1/√4 म्हणजे किती असतंय, 2. सो लॉग मॉड एक्सची व्हॅल्यू एक्स प्लस अंडररूटमध्ये ही जी इथे जे आन्सर होतं ते आपण ॲज इट इज राईट केलं, मग इथे जे आन्सर दिसतं ते आपण ॲज इट इज राईट करणार आहे, म्हणजेच काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, इथे मॉड कम्प्लीट करायचं आणि प्लस सी लावायचं. इथपर्यंत आपण आन्सर राईट केलं तर हेही बरोबर आहे. आणखी पुढे काय करू शकतोय, फक्त आपण जर आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर इथे काय करता येईल, 4, म्हणजे बघा नेक्स्ट स्टेप आपल्याला जर वाढवायची असेल, ठीक आहे, इथपर्यंत जर राईट केलं तर ही फुल मार्क्स भेटतात. ठीक आहे, पण आणखी एक स्टेप इन्क्रीज करता येऊ शकते, तुम्ही फक्त अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय. बघा एक्स तसंच ठेवला, इथे अंडररूटमध्ये बघा हा जो 2 आहे, स्क्वेअरच्या बाहेर आला तर काय होणार आहे, 4 होणार, किंवा याचा जर आपण स्क्वेअर केला तर 4 होणार आहे. मग 4ने जर मी याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय येणार आहे, 4x स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर किती होणार आहे, 9, आणि दोघांच्या डिनोमिनेटरमध्ये परत किती येणार आहे, 4 येणार आहे, मॉड कम्प्लीट प्लस सी. ठीक आहे, पण इथे चुकण्याचे चान्सेस आपले वाढतात. सो त्यापेक्षा इथे जेवढं दिसतं तेवढं इथपर्यंत लिहायचं आणि स्टॉप करायचं. ठीक आहे, बघा नेक्स्ट त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे, नीट व्यवस्थित लक्षात घ्या. परत काय येत आहे, इथे येत आहे 4x स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे, आणि इथे काय होता, मायनस साईन होता, इथे काय आलाय आता प्लस साईन आलेला आहे. ठीक आहे, दोघंही एक्झाम्पल आलेले आहेत त्याच्या आधी पण है ना. मग आता ज्यावेळेला प्लस आला तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असणार आहे, सेम असणार आहे है ना. इथे जो फॉर्म्युला आहे सेम तोच फॉर्म्युला इथे येतोय है ना, फक्त इथे मायनस आहे, इथे मायनस होतं म्हणून इथे मायनस आला. आता इथे प्लस येते, इथे काय यायला पाहिजे प्लस. बाकीचे जे आपण याला ज्या स्टेप यूज केलाय सेम ॲज इट इज स्टेप्स आपल्याला घेणार आहोत. ठीक आहे, सो बघा आपण आता याचं सोल्युशन राईट करतोय. बघा सोल्युशनमध्ये कसं येणार आहे, पहिल्यांदा आय इज इक्वल्स टू आपण टर्म कन्सिडर करणार आहे डी एक्स अपॉन अंडररूट ऑफ 4x स्क्वेअर प्लस 9. ओके, हे आपण राईट केलं. नंतर जो फॉर्म्युला आहे आपण तो राईट करतोय. वी नो दॅट आपल्याला हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, सोपा फॉर्म्युला काय करणार, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स है ना अपॉन अंडररूटमध्ये कोणत्या टर्म असता, ए, इथे काय ए आणि इथे काय एक्स स्क्वेअर आहे ना. सो आपण इथे काय घेतोय, एक्स स्क्वेअर घेतोय, हा आपल्याला इथे काय असतोय 1 प्रेझेंट लागतोय, नंतर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, सो याचा आन्सर काय भेटलो तर आपल्याला लॉग मॉडमध्ये एक्स आणि परत इथे अंडररूटमधलं साईन आहे म्हणून आपण काय करणार आहे, प्लस देऊन अंडररूटमध्ये काय साईन आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस. इथं जो आपण आन्सर राईट करतोय तो ॲज इट इज आपण मॉडमध्ये घेतलाय. ठीक आहे, सो आता बघा काय येईल पुढे, आय इज इक्वल्स टू याच्यामधनं आपल्याला 4 परत इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचं म्हणजे अंडररूट ऑफ 4 म्हणून बाहेर आला. नंतर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, डी एक्स अपॉन अंडररूट ऑफ, आता इथल्या 4 पुढे घेतला म्हणजे इथे काय उरणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 9 आणि त्याच्या अपॉनला किती येणार आहे 4. ओके, प्लस सी लावायचा नाही कारण इंटिग्रेशनचं साईन अजून बाकी, म्हणजेच काय येईल, आय इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडररूट ऑफ 4. ओके, सो इंटिग्रेशनचं साईन दिलं, डी एक्स दिलं. आता याला याच्या ह्या फॉर्म्युल्यासारखं आपण ॲडजस्ट करूया, म्हणजेच काय येणार आहे, अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 असतो म्हणजे इथे काय येणार आहे 3 अपॉन 2चा स्क्वेअर म्हणजे 4 असतो म्हणजे इथे किती आला 2 आणि होल ब्रॅकेटचं काय केलं मी स्क्वेअर. ओके, सो आता हे आणि हे सेम दिसतंय. सो आता आपण हा रिझल्ट राईट करतोय. सो आय इज इक्वल्स टू लॉग मॉड एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे कसं आहे अंडररूटमध्ये आहे ना, बऱ्याच वेळेला आपलं हे अंडररूट लिहायचं राहून जातं काही गडबडीत. सो व्यवस्थित काळजीपूर्वक लिहा आणि हेच आपल्याला काय होतं आहे फायनल सोल्युशन. ठीक आहे, इथपर्यंतच ठेवा. तुम्हाला वाटलं तर आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं होतं तसं तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, आता इथे बघितलं तर काय ते 4 येतं आहे मायनस ब्रॅकेटमध्ये एक्स -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर दिसते.
ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, याला ए कन्सिडर करणार आहे आणि ह्या पूर्ण टर्मला एक्स कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. मग असा फॉर्म्युला बघा, इथे अंडररूट नाही आहे, मग विदाऊट अंडररूटचा कोणता फॉर्म्युला आपल्याला इथे शो होतोय, तर बघा एक्सचं पहिल्यांदा काय दिसतं, इथे कॉन्स्टंट टर्म दिसतोय आणि मायनस एक्स दिसतंय. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, इथे बघितलं तर पहिल्यांदा एक्स आहे, इथे बघितलं तर पहिल्यांदा एक्स आहे, हां इथे नंतर एक्स दिसतो. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला आता यूज करायचा आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे काय दिसतंय, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 ए लॉग आणि मॉड घ्यायचं है ना. इथे जो टर्म दिसते तीच डिनोमिनेटरमध्ये आली पाहिजे, फक्त स्क्वेअर टर्म काढून घ्यायची आणि याची कॉन्जुगेट पेअर आपल्याला वरती ॲडजस्ट करायची असते. ठीक आहे. सो बघा आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. सो एक्झाम्पल येणार आहे इंटिग्रेशन, जे आपल्याला स्टेप दिली ती आपण ॲज इट इज राईट करतोय आय इज इक्वल्स टूच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे 4 मायनस इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, जी टर्म आपल्याला दिली ती मी ॲज इट इज राईट करून घेतली आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो फॉर्म्युला आपण आधी राईट करून घेऊया. वी नो दॅट, म्हणजे तो फॉर्म्युला राईट केला की आपल्याला वरच्या टर्म्स ॲडजस्ट करायला किंवा सेट करायला सोपं जातं है ना. सो तो फॉर्म्युला कोणता आपण तो राईट करून घेऊया. हे बघा, हा फॉर्म्युला आपल्याला पुट करायचा, कारण आपण कम्पेअर करून बघितलं तर हा फॉर्म्युला तिथे सेट होत होता है ना. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा, त्याला ऑप्शन नाही आहेत है ना. सो काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन काय येतोय तो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपल्या इथे बघितलंच लक्षात येते कोणता फॉर्म्युला यूज करायचा, फक्त याचा पुढचा रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. तो काय येतोय 1/2 ए इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ. आता इथे जे दिसतंय ते कुठे यायला पाहिजे, डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे ए मायनस एक्स आणि याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे ए प्लस एक्स मॉड कम्प्लीट आणि पुढे प्लस सी. ओके. सो आता याला आपण याच्यासारखं ॲडजस्ट करूया. म्हणजे बघा काय येईल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपण जसं एक सोबत 4 होता म्हणून तो बाहेर घेतला, पण आता इथे एकच्या सोबत एक्सला मल्टिप्लाय कोणती टर्म नाही, त्याच्यासोबत प्लस मायनसमध्ये असलं तर आपल्याला चालणार आहे ना. पण एकच्या मल्टिप्लायला कोणतीच टर्म नको आहे ना. सो ती नाही आहेत, म्हणून आपण ही स्टेप आहे तशीच ठेवणार आहे ना. म्हणजे आता आपल्याला रिझल्टमध्ये कसं लिहायला भेटेल बघा, हा 4 म्हणजे कोणाचा स्क्वेअर असतोय, 4 म्हणजे 2चा स्क्वेअर असतोय. म्हणजे मी ते असं राईट करणार आहे 2चा स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर झालं काय केलं, फक्त ही एचा स्क्वेअर सारखी टर्म ॲडजस्ट केली. एकची म्हणजे आपण ही पूर्ण व्हॅल्यू पकडणार आहे ना. डायरेक्ट आता फॉर्म्युलामध्ये मी त्याला पुट करतोय, कारण एचा स्क्वेअर तो ॲडजस्ट झाला आहे, एकचा स्क्वेअर तो ॲडजस्ट झाला आहे, म्हणजे हा फॉर्म्युला येतोय 1/2. बघा इथे ए म्हणजे हा होता ए, सो इथे बेसला 2 दिसतोय, म्हणजेच काय होईल 2 इंटू 2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल इंटू लॉग मॉड. आता ह्या मॉडमध्ये काय असणार, ए मायनस एक्स है ना, ए मायनस एक्स म्हणजेच काय येणार 2 मायनस ही टर्म दॅट इज 2 मायनस इंटू ब्रॅकेट एकची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण येणार आहे आता एक्स मायनस 1 आणि न्यूमरेटरमध्ये याचीच कॉन्जुगेट पेअर म्हणजेच काय 2. इथे मायनस आहे, इथे काय येणार आहे प्लस, आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार एक्स मायनस 1 प्लस सी. ठीक आहे. इथपर्यंत ठेवलं तर ही फुल मार्क्स भेटतात, किंवा आणखी काय करू शकतो आपण, फार तर फार या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजेच काय येणार आहे 1/2 किती होणार आहे 4 प्लस लॉग इंटू मॉड. बघा आपण याचं ब्रॅकेट ओपन करत चालूया, म्हणजेच काय येईल इथे 2, इथे काय प्लस नंतर एक्स है ना. ह्या इथे काय नसतं म्हणजे +1 असतं, +1ने आपण मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच काय झाला प्लस एक्स. बघा प्लस आणि मायनस काय झाला -1 अपॉन इथे किती आहे 2, इथे मायनस आहे आणि प्लस एक्स आहे, म्हणजेच काय झाला -x मायनस मायनस +1 मॉड कम्प्लीट आणि प्लस सी. सो आपल्याला फायनल सोल्युशन मिळत आहे 1/4 लॉग मॉड +2 -1 दॅट इज +1 आणि प्लस एक्स, आणि डिनोमिनेटरमध्ये बघितलं तर +2 आणि +1 दॅट इज +3 -x मॉड कम्प्लीट प्लस सी विच इज अवर फायनल सोल्युशन. ठीक आहे. असेच नवनवीन एक्झाम्पल बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, वरती बेल आयकॉन ते हिट करून ठेवा, की जेणेकरून जी व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे चॅनलवरती त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.